जय शिवराय मंडळी, तोरणागडाच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत। सर्वात आधी मंडळी तुमचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शिवनेरी, सिंहगड, लोहगड आणि तिकोनागडाच्या ब्लॉग सिरीजला जे प्रेम देत आहे आणि जर कोणी या सिरीज बघितली नसतील तर आपले यूट्यूब पेजवर आहेत, नक्की बघा। मागच्या भागात आपण बेलबुर्जावर होतो आणि तिथून पुढे आज पाहणार आहोत, तर चला बघूया। हा जो परिसर आहे मित्रांनो, तो झुंजार माचीचा पहिला टप्पा आहे आणि याच्या आजूबाजूला तटबंदी नाही। आणि हा बघा झुंजार माचीचा एक नजारा। झुंजार माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाण्यासाठी इथून भुयारी मार्ग आहे। भुयारी मार्गाने खाली आल्यानंतर आपल्याला झुंजार माचीकडे जाण्यासाठी अजून खाली उतरावे लागेल आणि इथं थोडे अवघड उतार असल्यामुळं आपण डायरेक्ट खाली उतरल्यानंतरच व्हिडिओ घेणार आहेत। खाली आल्यानंतर जो दिसतो तो झुंजार माचीचा दुसरा टप्पा आहे। या ठिकाणाला झुंजार माची नाव का देण्यात आलं, त्यामागचे कारण आहे की ही माची अतिशय कठीण आणि लढाऊ स्वरूपाची आहे, म्हणजे युद्धासाठी सदैव तयार। खरं तर झुंजार माची ही तोरणागडाची एक महत्त्वाची आणि अतिशय दुर्गम माची आहे। ही माची गडाच्या दक्षिण पूर्वेस बाजूस आहे। जर शत्रू कोकणातून येत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा खूप मोठा वाटा होता। माचीवरून रायगड, राजगड, सिंहगड यांचा परिसर दिसतो। या बुर्जाच्या समोर जो दिसतोय त्याला चिंबळा असे नाव आहे आणि याच्याच बाजूला आपल्याला जो दिसतोय तो आपला राजगड आहे। तर आपण इकडनं आता खाली उतरायला सुरू केले आणि समोर जे दिसतंय ते सैनिकांना पाणी पिण्यासाठी बनवले छोटंसं टाकं आहे। खाली आल्यानंतर आपण ज्या बुर्जावर उभे होतो त्याच्या खालच्या साईडला पण एक टप्पा केलेला आहे, तर तिकडे जाण्यासाठी हा छोटासा मार्ग बनवलेला आहे। तर चला तुम्हाला जाऊन दाखवतो। याची रचना अशी आहे मित्रांनो की बुर्जाच्या वरून आणि बुर्जाच्या या मधल्या भागातून पण हमला करता येऊ शकत होता, म्हणजे समोरचा शत्रू गोंधळून जाईल। तर चला इथून पुढे बुर्जावर असलेल्या सैनिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इथं बनवलेलं एक छोटंसं टाकं आहे आणि असंच सेम एक टाकं पुढं पण आहे। इथलं पाण्याचं टाकं थोडंसं झाडाझुडपांमुळे दिसत नाही आणि त्याच टाकीच्या समोर हे बघितलं तर हे बघा चोर दरवाजा आहे। ही चोरवाट सरळ खालच्या गावाकडे जाते, याला चोरखिंडी असेही म्हणतात। इथून पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एक चोर दरवाजा पाहायला मिळतो। हा चोर दरवाजा वेल्हे गावाकडे जातो। हे चोर दरवाजे पण खूप महत्त्वाचे होते, कारण जर कधी असा प्रसंग झाला की गडावर मुख्य दरवाजापर्यंत शत्रू आला तर आपल्या सैनिकांना इथून खाली जाण्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग होता। झुंजार माचीवरून आपण परत बेलबुर्जाकडे आलोय आणि तिथे हे बघा दारू कोठार दिसतं। हे दारू कोठार दारू गोळा जमा करण्यासाठी बनवलेलं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तोफेसाठी लागणारे गोळे, गोळ्याची बारूद असे ठेवले जाईल। आतमध्ये जाऊन बघितलं तर फक्त इथं अवशेषच शिल्लक आहेत
पडझड झालेली आहे आणि समोरून हा दिसणारा झुंजार माचीचा नजारा. गडावर जी झालेली पडझड आहे ती ठीक करण्यासाठी गडावर काम चालू आहे. तोरणेश्वर महादेव मंदिराकडे जाताना आपल्याला हे मेंगाई टाके लागते. हे गुफाच्या स्वरूपातलं टाकं आहे मित्रांनो. तर चला महादेव मंदिराकडे जाऊ. हे आहे तोरणेश्वर महादेव मंदिर. जय भोलेनाथ. आतमध्ये जाऊन आपण महादेवाचे दर्शन घेऊ आणि इथून पुढे आपण मेंगाई देवीच्या मंदिराकडे जाणार आहेत. मंदिराच्या बाहेरच आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं की इथं दीपमाळ आणि सतीशिळा आहेत. दीपमाळ म्हणजे सणावारांना दिवे लावण्यासाठी केलेलं कोरीव काम आणि सतीशिळा म्हणजे सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणात केलेलं दगडी कोरीव काम. इथून पुढे आपण आता मेंगाई देवीच्या मंदिराकडे जात आहेत. हे आहे मेंगाई देवीचं मंदिर. या मंदिरात मेंगाई देवीची दगडी कोरीव मूर्ती आहे. मेंगाई देवीचं मंदिर तोरणागडाच्या सर्वात उंच ठिकाणी आहे आणि इथून खूप लांबपर्यंतचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. आजच्या भागात इथेच थांबतो मित्रांनो. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी कोणी माझ्या सिरीज बघितल्या नसतील तर अवश्य बघा. तर भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय.